विद्यार्थी मित्रांनो, सीटेट विथ फरा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मी अगदी मनापासून स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, 21 जून 2026ला TET परीक्षा नियोजित करण्यात आलेली आहे। तुम्ही सर्वांनी फॉर्म भरला असेल आणि तयारीला लागले असतील। TET किंवा CTET ही परीक्षा उत्तीर्ण करणे आता खूप गरजेचे झालेले आहे। कोर्टाच्या निर्णयानुसार जे भावी शिक्षक आहेत त्यांना ही परीक्षा उत्तीर्ण करणे भागच आहे। त्याच पद्धतीने जे कार्यरत आहेत त्यांना सुद्धा ही परीक्षा देणे आता खूप महत्त्वाचे आहे किंवा ही परीक्षा पास करणे आता खूप महत्त्वाचे आहे। जर तुम्ही पण माझ्यासारखं TET परीक्षा किंवा CTET परीक्षा पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास व्हायचं ठरवले असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच आहे। याच महत्त्वपूर्ण विषयासोबत आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी आलेली आहे। व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण जे काही मला या परीक्षेबद्दल माहिती आहे ते सर्व मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या परीक्षेबद्दलचा जो अनुभव आहे तो या व्हिडिओमध्ये मी नक्कीच शेअर करणार आहे। तर पहिली जी परीक्षा मी दिलेली होती विद्यार्थी मित्रांनो ती 2019 मध्ये दिलेली होती आणि तेव्हाच फर्स्ट अटेम्प्टमध्येच मला चांगले मार्क मिळालेले होते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला सुद्धा फर्स्ट अटेम्प्टमध्येच चांगले मार्क मिळवायचे असेल आणि तुम्ही सुद्धा माझ्यासारखे जॉब पर्सन असतील किंवा तुम्ही सुद्धा घर संसार सगळे पाहत असतील तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे। कारण घर सांभाळून आणि जॉबसुद्धा करून मी एकही व्हिडिओ न बघता किंवा मी क्लासेस न लावता मी सेल्फ स्टडीने ही परीक्षा कशी क्रॅक केली हाच अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर बघा मला जेवढं माहिती आहे, मला जास्त तर माहिती नाही पण जेवढं पण माहिती आहे तेवढं सगळं मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे किंवा ह्या चॅनलवरती मी तुम्हाला ह्या सगळ्या म्हणजे माझी जी जर्नी आहे त्याबद्दल मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा मोटिवेशन मिळेल। कारण जेव्हा आपण फॉर्म भरतो, तुम्ही सगळ्यांनी विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरलेला असेलच कारण 27 जून 2026ला आपली ही जी परीक्षा आहे ती नियोजित झालेली आहे आणि 24 एप्रिलला आपली जी डेट होती ती लास्ट या ठिकाणी संपलेली आहे। एक्सटेंडेड जी डेट होती ती या ठिकाणी संपलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। तर आता ही परीक्षा आपण फॉर्म भरलेला आहे आणि तुम्ही तयारीला लागले असतीलच, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो। पण काही ज्या माझ्यासारख्या बहिणी आहेत तर त्या जॉब करतात किंवा घर सांभाळतात, मुलं बाळ सांभाळतात, त्याच्यामुळे त्यांना जास्त वेळ भेटत नाही आणि कमी वेळेमध्ये एक प्रॉपर स्टडी कशी करायची किंवा कमी वेळेमध्ये तुम्हाला काय काय वाचायला पाहिजे जेणेकरून परीक्षा तुम्ही उत्तीर्ण व्हाल, खूप चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण व्हाल, हेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। पण बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण फॉर्म भरतो परीक्षेचा, CTET असो किंवा TET परीक्षा असो, जेव्हा सुद्धा आपण फॉर्म भरतो तेव्हा आपण खूप काही चुका करत असतो आणि त्याच्यामुळे काय होते की ह्या चुका केल्यामुळे आपला जो फॉर्म आहे तो चुकतो किंवा आपली जी परीक्षा आहे त्या ठिकाणी आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही। तर जेव्हा आपण फॉर्म भरतो ना तेव्हाच थोडीशी ट्रिक या ठिकाणी वापरायची आहे ज्या पद्धतीने मी वापरलेली होती। तर बघा आपला जो सेकंड पेपर असतो, पेपर 2, तर या ठिकाणी जेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपली 150 मार्काची एक्झाम असते। त्याच्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट असतात हे तुम्हाला माहिती आहे। पण लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 निवडताना विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे की थोडीशी स्मार्ट या ठिकाणी ट्रिक या ठिकाणी वापरायची आहे। कारण लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 हे चुकून काही विद्यार्थी काय करतात की चुकून हिंदी, इंग्रजी किंवा त्यांना ज्या भाषेमध्ये जास्त ज्ञान नसते असे ते निवडून देतात, फॉर्म भरून टाकतात आणि अशा वेळेस काय होतं की आपण चांगल्या पद्धतीने मार्क पाडू शकत नाही। तर 150 जी परीक्षा आहे 150 मार्कांची, त्याच्यामध्ये लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 हा खूप महत्त्वाचा जो ह्याचे जे मार्क्स आहेत हे खूप महत्त्वाचे या ठिकाणी ठरणार आहेत विद्यार्थी मित्रांनो। मग पहिला पॉईंट हाच आहे की जेव्हा तुम्ही फॉर्म भरतात तेव्हा लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 हे व्यवस्थितरित्या तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी चूज करायचा आहे। लँग्वेज 1 हा जो असतो तो या ठिकाणी थोडासा कठीण असतो आणि लँग्वेज 2 जो असतो तो थोडासा सोपा असतो। मग आपल्याला या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे की आपली कोणत्या लँग्वेजमध्ये आपण कमी आहोत, म्हणजेच की आपण एखाद्या लँग्वेजमध्ये आपण कमी आहोत आणि ते आपण फर्स्टमध्ये ठेवलं तर नक्कीच तो पेपर आपल्याला कठीण जाणार आहे। म्हणून आपण काय करायचं की ज्याच्यावरती आपलं प्रभुत्व नाही आहे
असा जो सब्जेक्ट आहे त्याला आपण लँग्वेज 2 मध्ये ठेवणार आहोत, जेणेकरून ते थोडंसं आपल्याला सोपं जाणार आहे. तर मी फॉर्म भरताना लँग्वेज 1 मध्ये मी मराठी चूज केलेलं होतं. मी सीटेटची गोष्ट करते आहे की लँग्वेज 1 मध्ये मी मराठी घेतलेलं होतं आणि लँग्वेज 2 मध्ये मी हिंदी घेतलेलं होतं. ठीक आहे, कारण लँग्वेज 1 जो आहे म्हणजे माझा जो मराठी सब्जेक्ट आहे तो हिंदीपेक्षा खूप जास्त चांगला आहे. ठीक आहे, माझी हिंदी थोडीशी वीक आहे, म्हणजे मी बोलताना हिंदी खूप प्रॉपरली बोलू शकते, पण पेपर देताना माझी हिंदी प्रॉपर नाही आहे. म्हणून माझं मराठीमध्ये प्रभुत्व जास्त होतं, म्हणून मी लँग्वेज 1 मध्ये मराठीला चूज केलेलं होतं आणि लँग्वेज 2 मध्ये मी हिंदी ठेवलेलं होतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2चा जो पेपर असतो तो या ठिकाणी करायचा. बघा, सिलेबस हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला सिलेबस माहीत नसेल तर तुम्हाला उत्तीर्ण करण्यामध्ये अडचण येऊ शकते. म्हणून सिलेबस हा आपला तोंडपाठ पाहिजे आपल्याला. आणि विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थी विचारतात की क्लास लावणे गरजेचे आहे का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, क्लासेस जर तुम्ही लावले तर तुमचाच फायदा होणार आहे, पण त्याच्यामुळे वेळसुद्धा वाया जातो. जर तुम्ही सेल्फ स्टडी व्यवस्थितरित्या करू शकता तर तुम्हाला क्लासेस लावायची काहीच गरज नाही. किंवा असे जे विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडे पैसा नाही आहे, मग असे विद्यार्थी क्लासेस त्यांनी नाही लावले तरी चालते. फक्त सेल्फ स्टडी करताना व्यवस्थितरित्या तुम्ही सेल्फ स्टडी करायची आहे. प्रॉपर टाईम आपल्या सेल्फ स्टडीला सुद्धा द्यायचा आहे. मग क्लासेस लावायची गरज नाही आहे किंवा तुम्ही यूट्यूब व्हिडिओज पाहत राहिले तरी तुमचा वेळ वाया जाईल. ठीक आहे, तर असे व्हिडिओज पहा ज्याच्याने तुम्हाला मोटिवेशन मिळेल आणि ज्याच्याने तुम्हाला काहीतरी ज्ञान मिळेल. तुम्ही खूप सगळे व्हिडिओज पाहता आणि त्याच्यामुळे काय होतं की कन्फ्युजन होऊन जातं, काय करायचं काही समजत नाही. तर अशा वेळेस आपला दिवस निघून जातो, आपला वेळ वाया जातो आणि परीक्षा लगेच येऊन जाते आणि आपला जो प्रॉपर स्टडी जो असतो तो राहून जातो. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता फर्स्ट जो पॉईंट सांगितला ते लक्षात घ्यायचं आहे की आपण जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा लक्ष द्यायचं आहे की आपण आपला जो सिलेबस आहे तो आपल्याला व्यवस्थितरित्या माहिती असायला पाहिजे. म्हणजे सिलेबस हा आपल्याला पूर्णपणे तोंडपाठ पाहिजे. त्यानंतर जेव्हा आपण आता स्टडीला जेव्हा बसणार, माझ्यासारख्या ज्या आहेत बहिणी, तर त्यांनी काय करायचं आहे की छोट्या छोट्या कामामध्ये सुद्धा 10 ते 15 मिनिटं काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर ज्यांना नाईट स्टडी जमते त्यांनी नाईट स्टडी करायची आहे आणि ज्यांना सकाळी स्टडी जमते त्यांनी सकाळी करायचं आहे. मग काय करायचं आहे की लेट नाईट स्टडी करायची आपल्याला, जर तुम्हाला जमत असेल तर. नाही तर तुम्ही सकाळी उठून सुद्धा अर्धा तास स्टडी नक्कीच प्रॉपर दररोज तुम्हाला अर्धा तास हा एकतर रात्री द्यायचा आहे किंवा सकाळी द्यायचा आहे. आणि दिवसभरामध्ये जे 5 किंवा 10 मिनिटं तुम्हाला भेटत राहतील त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची. हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या काही व्हिडिओमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करत राहणार आहे, कशा पद्धतीने आपण प्रॉपर टाईम मॅनेज करायचा आहे अभ्यास करताना, स्टडी करताना. ठीक आहे, त्यानंतर सिलेबसची गोष्ट केली तर तुम्हाला या ठिकाणी काही पुस्तकं या ठिकाणी वाचायला लागणार आहेत. तर 5वी ते 10वीची मी TET परीक्षेसाठी या ठिकाणी प्रेफर करेन की 5वी ते 10वीची जी आहे टेक्स्टबुक, ती टेक्स्टबुक तुम्ही वाचायला सुरुवात करा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर मोठमोठे खूप जास्त जाड पुस्तकं वाचायची गरज नाही आहे. 5वी ते 10वीची जी बेसिक पुस्तकं आहेत, ही बेसिक पुस्तकं तुम्ही जर नीट वाचली तर तुमचा 50% जो अभ्यासक्रम आहे तो या ठिकाणी पूर्ण होणार आहे. म्हणजेच बेसिक तुम्हाला काय करायचं आहे, आपला जो पाया आहे ना तो पाया या ठिकाणी पक्का करायचा आहे. म्हणून आपल्याला पाया पक्का करण्यासाठी काय करायचं आहे की 5वी ते 10वीची जेवढी पण पुस्तकं आहेत ती पुस्तकं तुम्हाला या ठिकाणी वाचायला सुरुवात करायची आहे. स्कॉलरशिपची जर तुम्हाला पुस्तकं भेटली जुन्या अभ्यासक्रमाची तर तेही तुम्हाला या ठिकाणी खूप बेस्ट ठरणार आहेत अभ्यासासाठी. तर काय करायचं आहे की 5वी ते 10वीची पुस्तकं या ठिकाणी सुरुवात करायची आहे. आता मी माझा अनुभव या ठिकाणी सांगते की मी गेल्या 10 ते 12 वर्षापासून ट्युशन क्लासेस घरी घ्यायची आणि त्याचा फायदा मला हा झाला की ट्युशन क्लासेस शिकवता मी 1लीपासून ते 10वीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मी ट्युशन क्लासेस घेते. मग काय झालं की ट्युशन क्लासेसमध्ये मी ऑल सब्जेक्ट घ्यायची आणि त्याच्यामुळे फायदा हा झाला की त्यांना शिकवता 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीची जी पुस्तकं आहेत ती माझ्या डोळ्याखालून जात राहिली आणि अशामुळे माझा अभ्यासक्रम जो आहे तो पक्का झाला. आणि 5वी ते 10वीचा 5वी ते 10वीची जेवढी पण पुस्तकं होती ती या ठिकाणी माझ्या अभ्यासामध्ये आलीत. अशामुळे काय झालं की ह्या एक्सपिरियन्सचा मला फायदा झाला की मी पहिल्याच अटेम्प्टमध्ये परीक्षा पास झाली, चांगल्या मार्काने मी पास झाली.
तर तुम्ही जर ट्युशन क्लासेस घेत असतील तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. पण सर्वच काही जमत नाही. मग अशा वेळेस त्यांनी काय करायचं की वाचनाला सुरुवात करायची की 5वी ते 10वीची जी पुस्तकं आहेत ती सगळ्यात बेस्ट पुस्तकं आहेत, तीच तुम्ही काय करायचं आहे प्रेफर करायची आहे बेसिक स्टडीमध्ये. ठीक आहे. जर बेसिक स्टडी तुम्हाला करायची असेल तर 5वी ते 10वीची पुस्तकं आत्ता बघा आपल्याकडे अजून 60 दिवस आहेत विद्यार्थी मित्रांनो. आज 25 एप्रिल आहे, म्हणजे अजून आपल्याकडे 60 दिवस आहेत. 60 दिवसामध्ये म्हणजे 2 महिने अजून आपल्याकडे प्रॉपरली आहेत. या 2 महिन्यामध्ये आपण सर्व जी पुस्तकं आहेत ती सर्व पुस्तकं या ठिकाणी आपण वापरू. ती सर्व जी पुस्तकं आहेत ती आपण या ठिकाणी काय करू शकतो तर वाचू शकतो. आणि प्रॉपर काय करायचं आहे की पुस्तकं वाचल्यानंतर ती नीट लक्षात सुद्धा ठेवायचं आहे. प्रत्येक टॉपिक आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर ज्यांनी गणित हा विषय निवडलेला आहे तर त्यांनी काय करायचं आहे की बेसिक जी गणित आहे ती सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा आहे. आणि ज्यांनी गणित किंवा विज्ञानाऐवजी ज्यांनी समाजशास्त्र हा विषय निवडलेला असेल तर मी त्यांना कन्फर्म सांगते की त्यांनी 5वी ते 10वीची जी पुस्तकं आहेत ती वाचायला सुरुवात करायची आहे. मराठीसाठी जो ग्रामर आहे तो बेसिक ग्रामर जास्त विचारला जातो, त्याच्यामुळे मराठीचा जेवढा पण ग्रामरचा टॉपिक आहे तो या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की 5वी ते 10वीची पुस्तकं वाचायला सुरुवात करायची आहे. आणि पहिलं काय की फॉर्म भरताना व्यवस्थित तुम्ही फॉर्म भरायचा आहे. जी भाषा तुम्हाला निवडायची आहे ती व्यवस्थित निवडायची, फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. टाईमसुद्धा मॅनेज करायचा आहे. डेली लाईफमध्ये जेवढा पण तुम्हाला टाईम भेटतो आहे त्याच पद्धतीने मी लहान कामामध्ये सुद्धा मी काय करायची की प्रॉपर स्टडीचा वेळ काढायची. उदाहरणार्थ मला जेवण बनवायचं आहे, मग कांदा कापताना किंवा बटाटे कापताना मी काय करायची की थोडंसं बाजूला पुस्तक किंवा वही घेऊन बसायची. जी नोट्स माझे काढलेले असायचे ते मी वाचत राहायचे किंवा मी प्रश्नपत्रिका घेऊन बसायची आणि ते मी काय करायची सोडवण्याचा प्रयत्न करायची. 5-5 प्रश्न किंवा 10-10 प्रश्न, खूप जास्त नाही पण 5 ते 10 प्रश्न, तर तेवढं काम करता करता मी ते करायची. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे की टाईम मॅनेजमेंट करायचं आहे. आणि जर मनामध्ये आपण ठरवलं ना की नाही मला पास व्हायचं आहे तर आपण नक्कीच पास होऊ शकतो, त्याला वादच नाही आहे. तिसरा जो पॉईंट हा आहे की तिसऱ्या पॉईंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे की मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका ॲटलिस्ट तुम्हाला काय करायचं आहे सोडवायचं आहे. आणि फक्त सोडवायचं नाही आहे तर विश्लेषण, त्याचा जो प्रत्येक प्रश्नाचा जो विश्लेषण आहे तो विश्लेषण सुद्धा तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला नोट्स म्हणून काढायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही स्टडी केली तर तुम्ही नक्कीच फर्स्ट अटेम्प्टमध्ये विद्यार्थी मित्रांनो पास होणार म्हणजे होणार. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की प्रश्नपत्रिका या ठिकाणी काय करायची आहे सोडवायची आहे. प्रश्नपत्रिका जेवढी होईल तुमच्याकडून तेवढी सगळी प्रश्नपत्रिका तुम्हाला आता 2 महिन्याच्या कालावधीमध्ये काय करायची आहे सोडवायची आहे विद्यार्थी मित्रांनो. जर अशा पद्धतीने आपण अभ्यास केला, हे जे 3-4 मुद्दे मी जे तुम्हाला सांगितलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे मी स्वतः यूज केलेले आहेत आणि हा जो अनुभव आहे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर काय करायचं आहे की आपण छोट्या कामामध्ये सुद्धा आपण वेळ काढायचा आहे. प्रश्नपत्रिका सोडवून घ्यायची, 5 ते 10 प्रश्न आपण त्या ठिकाणी रिवाईज करून घ्यायचे आहेत आणि त्याचं विश्लेषण आपण पाहून घ्यायचं आहे की कशा पद्धतीने त्याचं विश्लेषण राहणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रॉपर स्टडी करायची आहे. प्रश्नपत्रिका सोडवून घ्यायची आहे. प्रश्नपत्रिका जेवढी तुम्ही सोडवाल ना तेवढं तुम्हाला सिलेबस जो आहे ना तो तुमचा पक्का होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून काय करायचं आहे की प्रश्नपत्रिका नक्कीच सोडवायची आहे. अशीच छोटे टिप्स आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणारच आहे. हे छोटे टिप्स मी तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये मी सिरीज आणणार आहे. प्रश्न जे असतात आपले TETचे जे प्रश्न आहेत, ठीक आहे. तर सध्या TET परीक्षा जवळ आलेली आहे म्हणून मी सध्या काय करणार आहे की TETचे जे प्रश्न सिरीज आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर माझा हा अनुभव मी तुमच्यासोबत आज या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. अशाच पद्धतीने जर तुम्हाला माझे अनुभव आवडले असतील किंवा माझं हे छोटंसं मार्गदर्शन तुम्हाला आवडलं असेल, मी खूप मोठी मार्गदर्शन म्हणजे असं मी स्वतःला म्हणत नाही आहे, पण मी जे काही मार्गदर्शन तुमच्यासोबत म्हणजे जे काही अनुभव तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, जे मार्गदर्शन तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जर तो तुम्हाला आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअरसुद्धा करायचं आहे. आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, ॲक्च्युली माझा चॅनलच नवीन आहे त्याच्यामुळे मला फर्स्ट हा माझा व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे मला सपोर्ट करायचा आहे. असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत राहण्याचा प्रयत्न करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. मी परीक्षा पास केली पण
मला जो व्हिडिओ आहे म्हणजे तो अनुभव जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करायचा होता, खास करून म्हणूनच. आणि जे माझ्यासारख्या बहिणी आहेत जे खूप म्हणजे बिझी राहतात आणि त्यांनी कसा वेळ काढावा किंवा त्यांनी कशा फर्स्ट अटेम्प्टमध्ये किंवा सेकंड अटेम्प्टमध्ये त्यांनी कशी परीक्षा क्लिअर करावी, क्रॅक करावी, हे मोटिवेशन खास करून देण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश आहे विद्यार्थी मित्रांनो, की त्यांनीसुद्धा माझ्याशी मोटिवेशन घ्यावं आणि त्यांनीसुद्धा फर्स्ट अटेम्प्टमध्येच दाखवून द्यावं की आपणही काहीतरी करू शकतो. आपण गृहिणी असूनसुद्धा, आपण जॉब पर्सन असूनसुद्धा, आपण मुलाबाळांना सांभाळूनसुद्धा आपण पहिल्याच अटेम्प्टमध्ये कशा पद्धतीने ही परीक्षा पास करू शकतो. फक्त एवढंच मला या व्हिडिओच्याद्वारे सांगायचं होतं. एवढाच माझा उद्देश होता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विद्यार्थी मित्रांनो आणि जेवढं होईल तेवढं लाईक करा, शेअर करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. त्या पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी काय करणार आहे की तुम्हाला नवीन नवीन टिप्स आणि सिरीज हे तुमच्यासाठी आणणार आहे. धन्यवाद.